पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्यार्थ्यांमध्ये विद्या, विनय आणि शील यासारख्या मूल्यांचा संस्कार करणं हेच महाविद्यालयांचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे। वहिनी आहे माझी, कायम डोकं दुखत असतं तिचं। आता तुम्हीच बघून सांगा ना काय होतंय ते। तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि जर हा इलाज वेळेवर नाही झाला तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकता। बाबा, काहीतरी पर्याय असेल की ज्यामुळे ताई बी खरोखरची परीक्षा देऊ शकेल। सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये मुलींसाठी लय शाळा उघडल्या, तिकडून शाळेचा फॉर्म भरूया। मी जातोय ध्रुवच्या घरी झोपाया। आता यो रोज रातच्याला झोपाया जाणार तिथं? कवा कवा काही गोष्टींना त्याच अवस्थेत सोडावं लागतं। समाधान सवताच्या सवता मिळतंय। ध्रुव, ध्रुव, ध्रुव कुठं आहेस तू? आत आहेस का? हो, मी आत आहे। ध्रुव, आत आहेस तर दरवाजा उघड, मी झोपाया आलो आहे। नाही, मी दरवाजा नाही उघडणार भीम, तू घरी जा तुझ्या झोपायला। हे काय बोलतोयस? तू आतमध्ये नाही येणार आणि मला बाहेर पडवीमध्ये पण झोपू देत नाहीस, तर चांगलं आहे की तू तुझ्या घरी जा आणि मी माझ्या घरी, दोघं चांगलंच झोपू। पण ध्रुव, तुला भीती नाही वाटणार? भीती वाटेल, पण मी दरवाजाच उघडणार नाही, सांगून ठेवतो। ध्रुव, हट्ट करू नकोस, दरवाजा उघड। नाही उघडणार, बोललो ना। भीम, घरला चल, तो दरवाजा नाही उघडणार। आनंद दादा, असं तो रातभर घाबरत राहील बघ। अरे भीम, पण त्याने दरवाजाच नाही उघडला तर आपण इथं काय करायचं? आणि तसं बाबा बी बोलतात ना, भीतीचा सामना करून भीतीला संपवू शकतो। ध्रुव, ठीक आहे, मी जातो। वय ठीक आहे, जा। आणि हो, सकाळी नक्की ये। तुझा ग्लास सांभाळून ठेवलाय, तू दूध पी आणि मी चहा पिणार। आणि हो, तू नाही आलास तर मग मी येईल, ठीक आहे? ठीक आहे। तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि ह्याचा इलाज फक्त मुंबईला होऊ शकतो आणि ह्या इलाजासाठी फार खर्च होऊ शकतो। काय झालं आहे? एवढ्या रातच्याला इथं काय करतीस? लय चिंतेत दिसतीस। काही झालंय काय? काय भी नाही, झोप येत नव्हती म्हणून बाहेर येऊन बसले। इतकी वर्ष मी वहिनीला ओळखते, दिसभर काम केल्यानंतर इतकं थकायला होतं, ती बिछाण्यात पडल्या पडल्या झोपते। तिला झोप येत नाहीये असं फक्त तवाच होतं जेव्हा ती लय विचारात असते। पण आज तर भाऊला नोकरी बी मिळाली आहे, कसला विचार करत असेल? आय, आज चल झोपूया, नाहीतर थंडी लागल। तुम्ही परत कशा पायी आले? आई, तो दरवाजाच नव्हता उघडत, तर आम्ही काय करू? का नाही उघडला?
सवताच्या भीती संग लढाया. काय? आई, तो म्हणत होता की जोपर्यंत तू आत नाही येत तोपर्यंत मी दरवाजाच नाही उघडणार आणि मी आत जाऊ नाही शकत. त्यानं दरवाजा नाही उघडला. याचा ह्यो अर्थ आहे की त्याला त्याच्या भीती संग लढायचं आहे. आणि बाबाच तर म्हणतात ना की आपल्या भीती संग लढलं पाहिजे. चल आय चल ना. तुला माहित आहे ना की जोपर्यंत मी हे नाही पकडत तोपर्यंत मला झोप नाही येत. चल. तुळसा, मंजुळा, अरे रोज सकाळी भीम आनंद बाळाला आवाज देणारा आज अचानक तुळसा आणि मंजुळाला का आवाज देत आहे? काय माहिती आता कुठला नवीन परपंच बसवतोय. बरोबर बोलतोय. अरे परपंच केल्याशिवाय या लोकांनी येतच काय? अरे भीम बास कर. अन किती तयार करणार आहे मंजुळाला? मंजुळा ताई शाळेला जात आहे आणि शाळेला तयार होऊन जायचं असतं. भीमराव सांगतोय ना व, मग बरोबर आहे. मंजुळा ताई बघ किती चांगली दिसतेस. जा आरशात बघून ये. अगं तुळसा, तू अशा मोकळ्या केसात जाणार काय? हा, ताईची केस इंचरलेस, आता माझे बी इंचर. नाही तुळसा ताई, मी तुझी येणी नाही घालणार. असं नाही इंचरणार? मग मी तुझे बी केस नाही कापणार. घाबरवतेस तुळसा ताई? तू केस नाही कापणार तर दुसरं कोण कापणार? ये तुझी केस इंचरतो. तुळसा, मंजुळा, कुठं आहे तुम्ही? अरे पुण्याला जाऊन यायचं बी हाय. येळ होतोय, चला लवकर. पुणे? भीमराव दोन्ही बहिणींची येणी घालतोय. या लिहिण्या वाचण्याच्या नावावर भीमरावाला ऊर्जा येते. बाबा सांगा, माझ्या हुशार बहिणी कशा दिसतायत? लय चांगला दिसताय. आता चला, लय येळ होतोय. हा, चला 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 लवकर. अरे कुठं जातो या रामजी सकपाळ?
वाटतं सौताच्या पोरीसनी इथनं लांब दुसऱ्या पोरासनं दाखवाया जात असल. आता आजूबाजूची लोक तर ह्यांच्या संग नातं नाही बनवत, त्यासाठी जात असेल कुणाला तरी लुटाया. दिसतंय ना व कशा तयार होऊन जात आहेत महाराण्या. चांगलं आहे ना, एक नाही आवडली तर दुसरी आवडल. काय गरज नाही कोणाला काय उत्तर द्यायची. बघा, पिल्ल्याच्या आईशनं पिल्ल्यासनी समजावलंय. करा करा लगीन करा. बाबा लगीन लावायन हाय, परीक्षाचा फारम भरायला घेऊन जात आहेत पुण्याला. तुमच्या घरी बी पोरी आहेत. तुम्ही आम्हाला असण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली असती तर किती बरं झालं असतं. जाऊ दे पोरींना, यांचा दोष नाही. यासनी अजून शिक्षणाचं महत्व माहित नाही. मान खाली घालून चालणारीने एकदा का असो पण मान वर केलीच. भीम, भीम, काय झालं? हे भीमसाठी दूध आणि माझ्यासाठी चहा. बोललो होतं ना सोबत बसून पिऊयात. आणि माझ्यासाठी आनंद, कुठं बी काय बी बोलतोस. चल. अरे बाळा दादा, अरे हात चल ना, तुला चाय आणि दूध दोन्ही देतो. चल चल तिकडे बसूया. घे भीम तुझं दूध. तू माझ्याच गिलासात दूध आणलं आहेस ना? हा भीम, किती विचार करतोस तू. हे बघा, सोनर शेठ जेलमध्ये काय गेले त्याचं पोर तर बरबाद झालं. आता शेठजीचं पोरग आहे तर काय बी करू शकत नाही. वय नाहीतर काम तर जाती बाहेर काढण्यासारखं केलं आहे. का नाही करू शकत. एकदा सोनाराला तुरुंगातून बाहेर येऊ द्या, शुद्धीकरण करायला लावू, पूजा पाठ करायला लावू, संपूर्ण समाजाला प्रीती भोज द्यावा लागेल. त्यानंतरच हे सोनाराचं पोर जातीत परत येईल. ऐका पोरांनो,
तुमच्या मधलं कोणीतरी गुळ घेऊन या जा. आय मला लई काम आहे. आय मला दे, म्या घेऊन येतो. तू जाणार? हा. हे घे. ऐक, एक पैकाचा गुळ घेऊन ये आणि गुळ घेऊन सर घरला ये. कुठं उभं नको राहू. गेला का येतच नाहीस तू घरला. मी आणि तुझी वाट बघत बसणार. ठीक आहे आई. हा. शांत व्हा तुम्ही लोक, गप्प बसा, शांत व्हा. या बघा, शेठजी जेल मधून बाहेर आल्यानंतर त्यांच्या पोराबद्दल बोलूया. पण आता गोष्ट रामजी सकपाळच्या पोरींची हाय. अरे जरा विचार तर करून बघा, किती वंगळ करतोय तो. आता रामजी सकपाळ स्वतःच्या पोरींना शिकवणार आणि त्यांना बघून बघ सगळ्या गावातल्या पोरीही शिकणार. यानं समाजाचं संतुलन बिघडणार नाही का? हा, बरोबर बोलतात. हेच तर, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या बायका आता शिक्षण करणार. अरे थट्टेची बी सीमा असती या. उद्या लिहून शिकून सवरून आपल्या डोकर बसणारी समधी. अच्छा, तर त्या बी आमच्यासारख्या वेगळ्या आहेत. हे तर मला माहीतच नव्हतं. आतापर्यंत तर मला फक्त हे वाटत होतं की आम्ही लोक तुमच्यापेक्षा वेगळं आहोत. वेगळंच नाही, तुमच्या नजरेत खाली बी आहोत. जास्ती तुम्ही तुमच्या समान नाही मानत. यामुळे आम्ही समाजात वेगळं राहतो. पण आज माहित झालं की तुमच्या संग तुमच्या घरात ज्या पोरी राहतात त्या बी तुमच्या नजरेत खाली आहेत. त्यासनी बी तुम्ही तुमच्या समान नाही मानत. तुम्ही त्यासनी बी आमच्यासारखीच वागणूक देता. ह्यासनी बी आमच्यासारखं शिकू नाही द्यायचं, कारण ते बी आमच्यासारखे अज्ञानी बनून राहावेत. ही लई लाजाची आणि दुःखाची गोष्ट आहे. पर म्या गावच्या पोरीसनी सांगणार की तुम्ही शिका आणि येऊन उभा राहा समद्यांसमोर. तू बोलशील आणि आम्ही त्यांना शिकू देऊ? त्यांची जागा तुला मुलापर्यंतच आहे आणि चांगलं वाईल की ते तिथपर्यंतच राहतील. बायका आणि माणसामध्ये फरक असतो, समजलं? हा, समजलं की तुम्ही या समाजाला किती वाटून ठेवलं आहे. हे तुम्ही यासाठी केलं आहे कारण तुम्ही मोठं बनून राहावं आणि समजासनी कमी समजावं. जरा जास्तच बोलतोयस तू. तुझ्या तर खबरदार, जर कुणी पुढे आलं तर मी डोकं फोडीन. आणि भीमला का मारताय? लाज नाही वाटत? तुझा भीम. ध्रुव, तुला यासनी मारायची काय गरज होती? ज्ञान नको देऊ भीम, जा लवकर. अरे जा ना. आता आपण अजून शांत बसू नाही शकत. नाहीतर एक दिवस आपल्याच गावात आपण यांचे गुलाम बनून राहू आणि हे बापानं पोर मिळून आपल्या सामाजिक व्यवस्थेची वाट लावून टाकतील. बरोबर बोलतोय. काय ना काय तर केलंच पाहिजे. करायचं काय? चला आत्ताच त्यांना धडा शिकवूया. रामजीला स्पष्टपणे समजावूया. या तर आपल्या पोरींचं शिक्षण बंद कर, नाहीतर हे गाव सोडून निघून जा. चला मित्रांनो, चला. अरे ऐकलं का?
गावात गोंधळ चाललाय. कसला गोंधळ? ते रामजी सकपाळ आहेत ना, ते सवताच्या दोन्ही पोरीसनी परीक्षेचा फॉर्म भरायला घेऊन गेलेत. पुण्याच्या सावित्रीबाई फुले बालिका विद्यालयामध्ये. त्याचा आपल्याला काय? काय म्हणतेस? त्या दोघी आता शाळेत जाणार, अभ्यास करणार. ते आपल्यापेक्षा किती नशीबवान आहेत. आपल्याकडे खायला, कपडे सगळं चांगलं चांगलं आहे, पण तरी पण आपले आई वडील आपल्यासाठी असा विचार नाही करत. आणि त्यांच्याकडे खायला, प्यायला, कपडे काहीच चांगलं नाहीये, पण तरीही त्यांचे आई वडील किती चांगला विचार करतात. हा, कारण आपण पोरी आहोत. आपलं काम काय आहे? सकाळ ते संध्याकाळ फक्त आईची मदत करायची, जेवण, भांडी आणि घराची सफाई करायची. हा, आणि थकलो की बाहेर थोडस खेळायचं, म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे छान बनवू शकू. आणि हेच सगळं तर करायचंय जीवनभर. किती छान झालं असतं ना आपणही शाळेत गेलो असतो तर, पुस्तकं वाचली असती. इथं बोललीस तर बोललीस, बाहेर कुणाला बोलू नगस. समद गाव रागात आहे. समधी लोक रामजी सकपाळला धडा शिकवण्याची बात करतात. खरं सांगायचं तर कवा कवा माझं बी मन करतं शिकायचं, पण इतक्या वर्ष होत आलंय ते चुकीचं थोडी आहे. आपण याबद्दल काहीच नाही बोलायचं. मग शतकानुशतक असंच चालत राहणार.